जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. गणित बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ सिरीजच्या व्हिडिओ क्रमांक 12 मध्ये आपण प्रकरण 6वे वर्ग आणि वर्गमूळ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वर्ग आणि वर्गमूळावरती या पद्धतीचे प्रश्न कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवायचे आता आपण शॉर्ट ट्रिक्सनं या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण रोज संध्याकाळी 7:45 आपले लेक्चर या चॅनलवर सुरू होत असते. चला तर मग लगेच वर्ग आणि वर्गमूळाला सुरुवात करू. बघा, प्रकरण 6वे वर्ग आणि वर्गमूळ. बघा, सर्वात पहिले आपण वर्ग कशाला म्हणायचं हे समजून घेऊ. बघा, वर्ग वर्ग म्हणजे काय? एखाद्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकारास वर्ग असे म्हणतात. म्हणजे एखाद्या संख्येला जर त्याच संख्येने गुणले असता येणाऱ्या संख्येस काय म्हणतात? वर्ग असे म्हणतात. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर 5 गुणिला 5. आता 5 ही एक संख्या आहे आणि तिला जर पुन्हा 5 न गुणलं तर गुणाकार 25 येतो. आणि ही जी 25 संख्या आहे तर हिला आपण काय म्हणतो? तर वर्ग असे म्हणत असतो. कळलंय व्यवस्थित? मग वर्ग कशाला म्हणायचंय तर मग याचे काही गुणधर्म आहेत. बघा, तर पहिला गुणधर्म लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक असल्यास ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते. जर 2, 3, 7 आणि 8 हे अंक जर कोणत्याही संख्येच्या वर्ग एकक स्थानी असेल तर ती संख्या कधीच वर्ग संख्या नसते. हे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता गुणधर्म क्रमांक 2 आहेत. मग एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 हे अंक असल्यास ती वर्ग संख्या असू शकते. ती काय असू शकते? तर ती वर्ग संख्या असू शकते. एकक स्थानी जर यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे. पण हे अंक एकक स्थानी असणारे प्रत्येकच संख्या ही वर्ग संख्या नसते. बरोबर आहे? तर मग वर्ग संख्या आहे किंवा नाही कशी ओळखायची? तर बघा, उदाहरण म्हणून आपण इथे 25. बरोबर, आता 25 वर्ग संख्या आहे, सर्वांना माहिती आहे. काय करायचं? मग या 25चे पाडायचे मूळ अवयव. काय काढायचे? 25चे मूळ अवयव पाडायचे गुणाकार स्वरूपामध्ये. तर ते पडतील बघा 5 गुणिला 5. आता याचे मूळ अवयव 2च पडले. बरोबर आहे? म्हणून यातली एक अवयव बाहेर काढायचा सामायिक आणि त्याला म्हणायचं. मग अवयव जर बाहेर निघत असेल तर तिला म्हणायचं ही 25 वर्ग संख्या आहे. 25 काय मग वर्ग संख्या आहे. आता मग या व्यतिरिक्त आपण काही अजून उदाहरणं बघू. बरोबर आहे? या व्यतिरिक्त आपण काय करू? अजून वेगवेगळी उदाहरणे बघू. उदाहरणार्थ आपण घेऊ आता 64. कोणती संख्या घेतली आपण? 64 ही संख्या घेतली आणि आपण 64चे जर अवयव पाडले तर बघा, पहिला 2 गुणिला 32. पण हा मूळ अवयव का? हा मूळ अवयव नाहीये. तर मग आपण मूळ अवयव पाडावं लागेल. तर बघा, मग पुन्हा 2 गुणिला 16. पुन्हा या 16चे अवयव पडतात म्हणून हे 2 गुणिला 8. पुन्हा या 8चे अवयव पडतात म्हणून पुन्हा 2 गुणिला 4. पुन्हा या 4चे अवयव पडतात. मग आता हे जे आपण पाडू सर्वात शेवटी 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. आता हे झाले याचे मूळ अवयव, कारण आता या कोणत्याही अवयवाचा पुन्हा अवयव पडत नाही. बरोबर आहे? आता कुणाचाच अवयव पडत नाही. बरोबर आहे? मग बघा, 2 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 आणि 32 दुने 64 याला म्हणतात मूळ अवयव. बघा, ह्या दोघांपैकी एक सामायिक अवयव बाहेर काढायचा, लिहिला इथं. आता त्याच्यानंतर पुढचे जे 2 आहे ह्या दोघांपैकी एक सामायिक अवयव बाहेर काढायचा. बरोबर, त्याच्यानंतर सर्वात शेवटीचा जो आहे हे 2, या दोघांपैकी एक सामायिक अवयव बाहेर काढायचा आणि यांचा सर्वांचा गुणाकार करायचा. 2 दुने 4, 4 दुने 8. बरोबर आहे? सामायिक अवयव पडले, सर्वांचे सामायिक अवयव पडले म्हणून ही 64 ही संख्या 8 या संख्येचा वर्ग आहे. 64 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 8 या संख्येचा वर्ग आहे. इथे लक्षात ठेवायचं आहेत. मग आता काही अजून उदाहरण बघू आपण, तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी आपण भरपूर उदाहरणाचा सराव करून घेऊ. बघा, अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो, तर ते आहेत 100. आता ही 100 ही वर्ग संख्या आहे का? तर सर्वांना माहिती आहे की 100 ही वर्ग संख्या आहे. मग 100 कुणाचा वर्ग आहे? तर बघा, 100 जो आहे आपल्याला माहिती आहे कुणाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहेत. पण मग कसं ओळखायचं? तर मग याचे अवयव पाडायचे. बघा, अवयव पाडताना आपण अवयव पाडू 20 गुणिला 5, पण हे मूळ अवयव नाही म्हणून बघा 10 गुणिला 2 गुणिला 5. पुन्हा या 10चे अवयव पडतात म्हणून बघा 5 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5. बघा, या दोघांपैकी एक सामायिक बाहेर काढला 2 आणि या दोघांपैकी एक सामायिक बाहेर काढला 5. 5 दुने 10. मग ही 100 ही वर्ग संख्या आहे कुणाची? तर 10ची. यांचा दोघांचा गुणाकार किती आला? 10. म्हणून ही 100 ही 10चा काय वर्ग आहे. आता तुम्हाला वर्ग संख्या ओळखायला लागली असेल, कारण वर्ग संख्येचे जर मूळ अवयव पाडले तर त्याचे ते अवयव सामायिक अवयव बाहेर निघत असतात. हे ते लक्षात ठेवायचं
आहेत. आता पाहू आपण वर्गमूळ. बघा आपल्याला आता पाहिजेत वर्गमूळ. काय पाहिजेत आता? वर्गमूळ. बरोबर, हे चिन्ह आहेत वर्गमुळाचे. कशाचं चिन्ह आहेत? वर्गमुळाचं चिन्ह आहेत. बघा नियम क्रमांक 1. नियम क्रमांक 1. एखादी संख्या वर्गमुळाच्या चिन्हात दिलेली असेल आणि ती पूर्ण वर्ग असेल तरच ती पूर्ण स्वरूपात बाहेर निघते. बरोबर, वर्ग संख्या असेल तरच ती वर्गमुळामधून बाहेर निघते. बघा इथं 25 वर्ग संख्या आहे, ती वर्गमुळातून बाहेर किती निघली? तर 5. इथं 16 वर्ग संख्या आहे आणि वर्गमुळातून बाहेर किती निघली? तर ती 4. या पद्धतीनं आता नियम क्रमांक 2 बघू आपण. बघा नियम क्रमांक 2 सांगतोय, काय सांगतोय? एखादी संख्या वर्गमुळाच्या चिन्हात दिलेली असेल आणि ती वर्ग संख्या नसेल तर त्या संख्येला 1/2 असा घात देऊन ती संख्या वर्गमुळातून बाहेर काढली जाते. काय केलं जाते? वर्ग संख्या नसेल तर 1/2 असा घात देऊन ती संख्या बाहेर काढली जाते. उदाहरण म्हणून दिले बघा, वर्गमुळामध्ये 3. जर याला वर्गमुळात 3, हा वर्ग कुणाचाच नाही 3, म्हणून याला जर बाहेर काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मग 3चा 1/2 घात द्यावं लागेल. आता ही संख्या वर्गमुळामधून बाहेर निघलेली आहेत. त्याच पद्धतीने 5ला पण वर्गमुळाच्या बाहेर काढण्यासाठी काय केलेले आहेत? तर घात दिलेला आहेत. 5चा 1/2 घात. या पद्धतीने ही संख्या वर्गमुळामधून बाहेर निघत असते. आता तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ व्यवस्थित समजले असतील तर आपण लगेच यावरचे पुढचे उदाहरणं बघू. बघा टाईप क्रमांक 1 आहेत. हा एकदम महत्त्वाचा टाईप आहे. प्रत्येक परीक्षेला जवळपास हा टाईप विचारला जातो, म्हणजे विचारला जातोच. बघा त्यामध्ये उदाहरण क्रमांक 1 दिलेला आहे. उदाहरण क्रमांक 1 मध्ये काय दिलेत आपला? तर बघा वर्गमुळामध्ये 248 अधिक दुसऱ्या वर्गमुळामध्ये 52 अधिक तिसऱ्या वर्गमुळामध्ये 144. याला सोडवत येत असताना उजव्या साईडनं सोडवायचे. कोणत्या साईडनं सोडवायचे? उजव्या साईडनं सोडवायचे. आपण जर फक्त एकाच वर्गमुळाचा विचार केला, एवढा फक्त, याला जर वर्गमुळातून बाहेर काढलं तर किती निघणार आहे? 12 निघणार आहे बाहेर. किती निघणार आहे? तर 12 बाहेर निघणार आहे. म्हणून बघा हे वर्गमूळ जसा तसा लिहू आपण. हा 52 अधिक 12, 52 अधिक 12 आणि हा वर्गमूळ आपला जशाला तसा अजून बाकी आहे. इथं प्लसचं चिन्ह आहेत आणि हे असतील किती? तर 248. आता यांची दोघांची बेरीज करून घ्यायची, म्हणजे वर्गमुळामध्ये किती होतील? तर वर्गमुळामध्ये होतील 64. किती होतील वर्गमुळामध्ये? तर वर्गमुळामध्ये होतील 64 आणि अधिक हा वर्गमूळ अजूनही जशाला तसाच आहे. तर मग वर्गमुळाच्या बाहेर किती? 248. आता याला वर्गमुळातून जर बाहेर काढलं तर हा वर्गमुळातून बाहेर काढल्यानंतर किती निघणार आहे? तर हा निघल 8. म्हणजे आपल्याकडे वर्गमुळामध्ये काय राहील आता? अधिक 248. यांची दोघांची जर बेरीज करून घेतली तर आपल्याकडे येणार काय? वर्गमुळामध्ये 256. आणि 256ला जर वर्गमुळातून बाहेर काढलं तर 256 कुणाचा वर्ग आहे? तर 256 हा 16चा वर्ग आहे. कुणाचा वर्ग आहे? 256 हा 16चा वर्ग आहे. बघा इथं उत्तर दिलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर आपण पुन्हा समजून घ्या. नसेल समजला तर आपण उदाहरण क्रमांक 2 पण याच पद्धतीनं सोडवून घेणार आहेत. चला मग लगेच उदाहरण क्रमांक 2 बघू. उदाहरण क्रमांक 2 एकदा व्यवस्थित उदाहरण लिहून घेऊ. बघा वर्गमुळामध्ये 11 अधिक दुसऱ्या वर्गमुळामध्ये 21 अधिक तिसऱ्या वर्गमुळामध्ये 16. बरोबर आहे. आता सर्व वर्गमुळामध्ये आहेत. मग आता सगळ्यात शेवटीचा वर्गमूळ आपल्याला सोडवावा लागणार आहे. मग सगळ्यात शेवटचा वर्गमूळ कोणता आहे? तर वर्गमुळात 16. म्हणून आपण काय करणार? याला वर्गमुळातून 16ला जर बाहेर काढलं तर किती निघतील? 4. हे चिन्ह जशाला तसं आणि ही संख्या जशाला तशी लिहून घेऊ. 21 अधिक अजून एक वर्गमूळ जशाला तसं बाकी तिच्या बाहेर आहेत 11. आता यांची दोघांची बेरीज जर करून घेतली तर येथील वर्गमुळामध्ये 25 अधिक 11 आणि याला पण वर्गमूळ आहेत. बरोबर. मग आता याला सॉल्व्ह करून घेऊ. बघा याला पुन्हा वर्गमुळातून बाहेर काढलं तर किती निघतील? 5. 5 प्लस हे किती येतं? 11. 11 5 किती? 16. 11 5 किती? तर 16. म्हणजे वर्गमुळामध्ये किती आले? 16. आणि 16 कोणाचा वर्ग आहे? तर 4चा. वर्गमुळातून बाहेर काढले तर किती येतील? तर 4 येतील. बघा इथं उत्तर दिलेलं आहे. यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांना, की बघा आपण जर 1 ते 20 पर्यंत वर्ग पाठ करून ठेवले तर तुम्हाला याचा उपयोग गणितामध्ये शॉर्ट ट्रिक्स करण्यासाठी होईल किंवा गणित पटपट सोडवण्यासाठी मदत होईल. तसेच गणित बुद्धिमत्तामध्ये हा भाग खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे होता होईल प्रयत्न 1 ते 30 पर्यंत वर्ग सर्वांनी काय करून ठेवा? पाठ करून ठेवा. आणि जर तुम्हाला आपण जी प्रश्न घेतोय तर याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. या टेलिग्राम चॅनलवरती आपण लेक्चर झाल्यानंतर PDF टाकत असतो. तिथं जाऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करून घेऊ शकतात आणि तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तिच्या प्रिंट काढूनही तुम्ही प्रॅक्टिससाठी तुमच्याकडे घेऊ शकतात. चला तर मग आपण पुढचा टाईप बघू. टाईप क्रमांक 2.
आता टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2 पण खूप महत्त्वाचा आहे आणि एकदम सोपा आहे ते टाईप क्रमांक 2 पण. बघा, वर्गमुळामध्ये 2, दुसऱ्या वर्गमुळामध्ये 2, दुसऱ्या वर्गमुळामध्ये 2 आणि यांच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणल्यावर इथं गुणाकाराचं चिन्ह असणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. बघा आता काय आहेत, पण मग याच्यामध्ये वर्गमुळामध्ये दिलेली संख्या कशी आहेत, सारखी आहेत. वर्गमुळामध्ये दिलेली संख्या कशी येते बघा, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे आणि इथं पण किती आहे, 2 आहे. प्रत्येक ठिकाणी किती किती आहे, 2 2 आहेत. म्हणून यापैकी एकच 2 बाहेर काढायचं. किती 2 बाहेर काढायचे, 1 2 बाहेर काढायचा. आणि आपण शिकलोय जर एखादी संख्या वर्गमुळात असेल आणि ती जर वर्ग संख्या नसेल तर ती बाहेर कशी काढली जाते, तर 2चा 1/2 घात या पद्धतीने संख्या बाहेर काढली जाईल. बरोबर आहे. मग काय करायचं आता, तर या 2ला घात द्यायचा आहे. हा पण पहिला 2 बाहेर काढायचा आहे म्हणून 1/2 घात दिला. बरोबर. दुसरा काढायचा म्हणून काय करायचं, 1/2 घात द्यायचा आणि दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह, पुन्हा यांच्या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आणि 1/2 घात द्यायचा. बरोबर. याला व्यवस्थित लिहितो, थोडंसं गडबड व्हायला नकोय म्हणून तुमची. 1/2. आता झालं इथपर्यंत. मग छेदाचा करायचा गुणाकार, हे 2 जशाला तशी लिहायची आणि याचा करायचा गुणाकार, 2 दुने 4, 4 दुने 8. बरोबर. आणि हा झाला याचा छेद. बरोबर आहे. हा 8 काय झाला, तर हा झाला छेद आणि या 8 मधून 1 वजा करायचा. 8 मधून किती वजा करायचा, 1 वजा करायचा आणि अंशामध्ये लिहायचा. म्हणजे हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हे काय झालं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे, 7/8. त्याच पद्धतीनं हा प्रश्न पण व्यवस्थित सोडून घेऊ आपण. तुम्हाला 1 नंबर तर व्यवस्थित समजलाच असेल, तरी पण आपण दुसरा सोडून घेऊ. बघा, वर्गमुळातील संख्या कशी, सारखी, म्हणून एकच वेळेस लिहिली. किती वेळेस आहे वर्गमूळ, 1 2 3 4 वेळेस वर्गमुळाचं चिन्ह आहे म्हणून 1/2 गुणिला 1/2 गुणिला 1/2 गुणिला 1/2. किती वेळेस लिहिला आपण, तर 4 वेळेस लिहिला. गुणाकार करून घेतला, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 म्हणजे 5चा 16वा घात आणि अंशामध्ये यातून 1 वजा करून लिहायचा. 1 वजा करून लिहायचा म्हणजे किती, 15 म्हणजे 5चा 15 छेदामध्ये 16 घात. बरोबर. इथं दिलेले आहेत उत्तर. प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 तुम्ही सोडवा. टाईप क्रमांक 3 अनंत बेरीज असं आपल्या टाईप क्रमांक 3चं नाव आहे. बघा, मग टाईप क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय दिलेले आहेत, वर्गमुळामध्ये 6 अधिक वर्गमुळामध्ये 6 वर्गमुळामध्ये 6 आणि पुढे हे चिन्ह दे दिले, याला म्हणतात इन्फिनिटिव्ह किंवा अनंत. काय म्हणतात त्याला, इन्फिनिटिव्ह किंवा अनंत. बरोबर आहे. मग काय करायचं, तर असा प्रश्न जर असेल तर बघा, इथं कोणताच अंक नाही म्हणल्यावर इथं 1 असणार, एवढं लक्षात ठेवायचं. कोणताच अंक नाही म्हणल्यावर इथं काय असणार आहे, तर 1 असणार आहे. मग आता यातला अंक बघा, सगळे अंक समान आहे. इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 6 आहे. बरोबर. म्हणून हा 6 बाहेर घ्यायचा. घेतला 6, तर या 6चे अवयव पाडायचे. पण इथं अंक 1 आहे असं आपण समजलो की नाही समजलो, तर मग याचे अवयव असे पाडायचे गुणाकार पद्धतीनं की फक्त त्या दोन्ही अवयवाच्या मध्ये एकचाच फरक पाहिजे. म्हणजे बघा, याचे अवयव कसे पडतील मग, 3 गुणिला 2, 3 दुने किती होतात, तर 6 आणि दोघांमधला फरक कितीचा आहे, 1चा आहे. आणि मध्ये चिन्ह कोणतं आहे रे, बेरजेचं आहे. बरोबर आहे की नाही, बेरजेचं चिन्ह आहे. त्यामुळं काय, तर मोठी संख्या मोठा अवयव आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे, 3 असणार. किती असणार आहे उत्तर, 3 असणार आहे. इथं दिलेलं आहे बघा, 3 उत्तर दिलेले आहेत तुम्हाला. आता पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय दिलेले तुम्हाला, वर्गमुळामध्ये 12 अधिक वर्गमुळामध्ये 12 अधिक वर्गमुळामध्ये 12 आणि पुढे इन्फिनिटिव्ह म्हणजे अनंतपर्यंत सिक्वेन्स चालू आहेत. बघा, जसं आपण इथं 6 बाहेर काढले ते तशी इथं किती बाहेर काढायचे, 12 बाहेर काढायचे. इथं काहीच नाही म्हणल्यावर 1 असणार आहे. मी तुम्हाला पहिल्याच उदाहरणामध्ये सांगितलं होतं. मग याचे अवयव पण त्याच पद्धतीने पाडायचे, फक्त 1चा फरक असताना. म्हणजे 4 गुणिला 3. बरोबर आहे. मध्ये बेरजेचं चिन्ह आहे म्हणून मोठा अवयव आपलं उत्तर. हे बघा दिलेलं आहे. आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सॉल्व्ह करून बघा. चला पुढचा टाईप बघून घेऊ. टाईप क्रमांक 4 आता त्याच पद्धतीचा आहे पण वजाबाकीच्या चिन्ह मध्ये असणार आहे. बघा, आता इथं 20 वर्गमुळात 20 वजा वर्गमुळात 20 वजा वर्गमुळात 20 ही सिक्वेन्स अनंतपर्यंत चालू आहे. बरोबर. इथं काहीच नाही म्हणल्यावर कोण असणार आहे, 1 असेल. इथं पण कोण असेल, 1 असेल. इथं पण कोण असेल, तर 1 असणार आहे असं लक्षात घ्या. तर मग संख्या कोणती बाहेर काढायची, तीच काढायची. 20 काढली. हिचे अवयव पाडायचे, तर 1चा फरक असताना म्हणजे 5 गुणिला 4 5 चोक 20. आता इथं वजाचं चिन्ह असल्यामुळे दोघांच्या मध्ये, तर आपलं उत्तर असणार आहे लहान अवयव. काय असणार आपलं उत्तर, लहान अवयव असणार आहेत. बघा, इथं उत्तर दिलेलं आहे कंसामध्ये समोर. आता पुढचा प्रश्न बघू आपण. तर पुढचा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, वर्गमुळामध्ये 12 वजा वर्गमुळामध्ये वर्गमुळामध्ये 42 वजा वर्गमुळामध्ये 42 वर्गमुळामध्ये 42. बरोबर. तर मग आपण ती संख्या आता बाहेर काढून घेऊ. कोणती आहे, 42. काहीच नाही म्हणल्यावर इथं 1 असणार आहे की नाही, 1 असेल म्हणून 1 असणारा फरक याचे अवयव पाडून घेऊ.
7 गुणिला 6 बरोबर. 7 सकून 42 फरक पण एकचा आहे. आणि मग आपली लहानी संख्या काय असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे का, तर दोघांची मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे बरोबर. तर मग आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि कंसामध्ये दिलेलं उत्तर आलं की नाही आलं स्वतः चेक करून घ्या. तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप आता 2 टाईप आपण एक सोबतच घेतलेले आहे. टाईप क्रमांक 5 आणि टाईप क्रमांक 6. पटीतील अनंत संख्येची बेरीज वजाबाकी करणे बरोबर. आता त्याच पद्धतीनं फक्त इथं काय, पहिल्या वर्गमुळामध्ये 63 अधिक 2, दुसऱ्या वर्गमुळामध्ये 63 अधिक 2, तिसऱ्या वर्गमुळामध्ये 63 अधिक काय असणार, इथं पण 2 असणार आहे, कारण ही सिक्वेन्स ऑलरेडी चालू आहेत बरोबर आहे. मग आता काय करायचं, या 63ला पुन्हा बाहेर काढायचं. पण इथं किती आहेत आता, 2 आहेत, म्हणून 2चा फरक असणार अवयव पाडायचे. म्हणजे बघा 9 गुणिला 7, 9 7 63, दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 2चा आहे. आणि इथं चिन्ह कोणतं आहे रे, बेरजेचं चिन्ह कोणतं आहे, बेरजेचं चिन्ह आहे, म्हणून आपलं याचं उत्तर काय असणार आहे, तर 9. बघा उदाहरण क्रमांक 2 सेम त्याच टाईपचं आहे, पण दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे बरोबर आहे. म्हणून उत्तर कोणतं असेल आपलं, लहान अवयव. 2 नंबरच्याचं उत्तर काय, तर 7 आणि 1 नंबरच्या उदाहरणाचं उत्तर काय, तर 9. समजलं असेल तर उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवा. आता बघा इथं 3 दिलेले, म्हणजे तुम्ही अवयव पाडताना कसे पाडणार, 3च्या फरकातले अवयव पाडणार. कसे अवयव पाडणार, 3च्या फरकातले अवयव पाडणार. समजलं असेल व्यवस्थित, तर आपण लगेच आता पुढचा प्रकार बघू. आता पुढचा प्रकार आहेत बघा. पुढचा प्रकार काय आहे, तर पुढच्या प्रकारामध्ये आपल्याला एक्स वजा वाय मधील फरक काढायचा आहे बरोबर आहे. पण सगळ्यात पहिले आपल्याला एक्सची किंमत काढणं गरजेची आहे आणि वायची किंमत काढणं पण गरजेची आहे, तेव्हा आपण एक्स आणि वाय मधला फरक काढू शकतो. तर मग आपल्याला दिलेले आहेत, आपल्याला बघा एक्सची किंमत काय दिलेली आहे तिथं, या उदाहरण स्वरूपामध्ये दिलेली आहे. तर मग आपण लिहू एक्स बरोबर वर्गमुळामध्ये 63 अधिक 2. एक्स बरोबर वर्गमुळामध्ये 63 अधिक 2. बघा आता हे 63 समोर किती आहेत, 2 आहेत, म्हणण्याचे अवयव कसे पाडायचे, 2चा फरक असणारा, तर 9 गुणिला किती 7 63. आणि दोघांच्या मध्ये चिन्ह कोणतं आहे, बेरजेचं आहे, म्हणून एक्स ची किंमत किती आली, तर मोठी संख्या. एक्स ची किंमत किती आली, तर मोठी संख्या. मग एक्स ची किंमत आपण इथं लिहून घेतली, किती मोठी संख्या कोणती आहे, 9 बरोबर. आणि दुसऱ्या याच्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणून उत्तर काय असेल आपलं, लहानी संख्या. म्हणजे वाय बरोबर काय, मग वाय बरोबर 7. आणि आपल्याला या दोघांमधला फरक सांगितलेला आहे काढायचा, तर या दोघांच्या किमतीमधला फरक कितीचा येईल मग, तर 2चा. हे बघा इथं कंसामध्ये दिलेला आहे. समजलं असेल व्यवस्थित, तर उदाहरण क्रमांक 2 बघू पुन्हा, समजून घ्या व्यवस्थित. उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 2 एक्स ची किंमत काय दिली आहे आपल्याला, एक्स बरोबर वर्गमुळामध्ये 20 अधिक काहीच नाही इथं, म्हणल्यावर कोण आहे, एक आहे, इथं बी कोण आहे, एक आहे बरोबर आहे. मग या 20चे अवयव कशा पद्धतीने पाडायचे, तर एकचा फरक असणार आहे. मग पाडा एकचा फरक अवयव, 4 गुणिला किती, तर 5. तर मग एक्सला प्लसचं चिन्ह आहे, म्हणून एक्सची किंमत मोठी संख्या, आणि वायला बघा वजाचं चिन्ह आहे, म्हणून लहानी संख्या. वाय बरोबर काय, तर लहानी संख्या, लहान अवयव बरोबर. आणि या दोघांमधला फरक कितीचा आहे, तर एकचा, म्हणून इथं उत्तर दिले बघा 1. आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवा. आता आपण जे आहेत बाकीचे टाईप जे आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. उद्याचा व्हिडिओ असेल आपला व्हिडिओ क्रमांक 13. बाकीचे राहिलेले टाईप आपण व्हिडिओ क्रमांक 13 मध्ये बघू. जर कोणी चॅनलवर नवीन असेल, अजूनही त्यांना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला जे रोजचे 7:45ला जे लेक्चर चालू असतं त्याचं दररोजच्या दररोज नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.